एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल तर वारी आलेली आहे, त्याच्यामुळे तिथे आवाज चालू आहे. तर त्यांचं भजन वगैरे चालू आहे. तर फायनली तो दिवस आलेला आहे ज्या दिवशी मी एका खास ब्रँडच्या इव्हेंटला जाणार आहे, जे की तुम्हाला सांगितलं होतं मी मिनी ब्लॉग मध्ये. त्यासाठीच 9,000चे नुसते कपडे घेतले, त्यानंतर शूज वेगळा घेतला 1,500चा. बापरे, म्हणलं पहिल्यांदा एवढी शॉपिंग केली. पण तो इव्हेंट पण खूप खास आहे, कारण माझ्या यूट्यूब जर्नीमधला पहिला इव्हेंट आहे. जसं यूट्यूब इव्हेंट असतात वगैरे, यूट्यूब इव्हेंटला तर माहीत नाही कधी इन्व्हिटेशन येईल, बट यस, हे इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि फायनली तुम्हाला पण ते रिव्हील करते. तर आम्हाला इन्व्हिटेशन आलंय, आम्हाला म्हणजे श्वेताला आणि मला दोघींना पण आलेलं आहे. तर आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे श्रद्धा कपूरचा जो ज्वेलरीचा ब्रँड आहे, तर त्या ब्रँडचा इव्हेंट आहे आज पुण्यामध्ये आणि त्याचं इन्व्हिटेशन आम्हाला आलेलं आहे. सो आज फायनली तिकडे जायचंय. आता मी उठले आणि आज स्पेशली मी सुट्टीच घेतली आहे. म्हणलं जाऊ द्या, हा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे जॉबच्या एका दिवसापेक्षा. तर सुट्टी घेतली आहे, मी उठले आता फटाफट आवर. नेल पेंट पण लावून घेतलंय आणि मला नेल आर्टच करायचं होतं, पण मला वेळच नव्हता तसं काहीच करायला. फक्त मी कपडे आणायला पण जॉबवरून येऊन संध्याकाळी गेले, त्यानंतर परत बाकीचं पण काहीच नाही. आयब्रो पण तेव्हाच केलेले आहेत, फक्त फेशियल हेअर रिमूव्ह केले ते प्रोडक्टनी. तर असं सर्व काही. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, थोडीशी नर्वस पण आहे, थोडीशी भीती पण वाटते. पहिल्यांदा एवढे मोठ्या इव्हेंटमध्ये कसं असेल काय नाही, खूप जास्त असं काय म्हणतो विचारांचं वादळ माझ्या मनामध्ये चालू आहे. पाऊस पण येतो यार आजच. जाऊ दे, एनिवेज जावं तर लागणारच आहे. 4 वाजता इव्हेंट आहे, आता वाजलेत 11:30. तर आता खायची प्यायची तर माझं असं भूक तहान नसल्यासारखं झालेलं आहे. सो मग मी आता चहा टोस्ट खाणार आहे. त्यानंतर मला श्वेताकडे जायचंय, मला मेकअप करण्यासाठी. मला मेकअप तर येत नाही, मग तीच करेल माझा थोडाफार मेकअप आणि तिचा पण आवरायचा असेलच. सो मी आता पटकन चहा टोस्ट खाते, कारण भूक लागली आहे. मग पुन्हा बाकीचं आंघोळ वगैरे करून घेते, आउटफिट वगैरे सर्व तिथं जाऊनच चेंज करेल. आणि येस, आय एम सो एक्सायटेड. तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे ना, एका यूट्यूबर किंवा एक सोशल मीडिया जे करतं त्यांच्यासाठी ना हा दिवस खूप मोठा असतो. आज मला कळते, जेव्हा मला इन्व्हिटेशन आले त्यावेळेस मला कळते की खरंच म्हणजे ती फिलिंग काय असते. खूप जास्त भारी वाटतं. आणि यस, फायनली तो दिवस आलेला आहे. तर मी जाते. आय डोंट नो की श्रद्धा कपूर येणार आहे का नाही. मला नाही वाटत एवढ्या छोट्याशा इव्हेंटसाठी येईल, बट आले तर चांगलंच आहे. तर चला, मी पटकन आवरते. आणि काल मम्मीने घरून सामान पण दिलेलं आहे, सो ते पण काढायचंय. तर ते तुम्हाला मिनी ब्लॉग मध्येच पाहायला भेटेल, कारण आता माझा जो दुसरा फोन आहे त्याला चार्जिंग नाहीये, सो मला उभाच शूट करावं लागेल सर्व. तर चला, चलो पटापट पटापट आवरते हे. बघा, ह्या झाडाला इथून 2 पानं आलेत. मला वाटत होतं पहिल्या दिवशी सुकतं का काय काय होतं, पण 2 मस्त असे हिरवीगार पानं आलेत. आणि आणखीन एक म्हणजे इकडे पण, ह्या पण झाडाला हे 3 पानं आले. 1 2 3, हे 3 पानं नवीन आलेत. ओ माय गॉड, किती सुंदर दिसायले. आणि आता मोठं झाले, ते पण मोठं झालं आणि त्याचे सुद्धा थोडेसे वाढलेत. एवढं त्याचं दिसत नाहीये मोठा आहे म्हणून, पण हे 2 ह्याचे दिसत आहेत. आणि आता नेक्स्ट वन बघा, हे बघा इकडं. याचं तर हे पूर्ण जे मधलं आलंय ते एकदम नवीन, म्हणजे आत्ता आलेलं आहे. किती छान दिसतं हे झाड बघा.
सो गाईज आवरलं माझं आणि हा आहे आउटफिट. इव्हेंटमध्ये गेल्यानंतर दिसेल पूर्ण. आणि आता थोडासा पाऊस कमी झाला आहे, थोडंसं ऊन पडलं आहे, त्यामुळे चांगलं आहे. आणि आवरलं माझं झालं आहे आवरून. आता शेताकडे जाते. मेकअप तीच करणार आहे कारण मुझे तो कुछ नाही आता है. तर मस्त मेकअप वगैरे करू तिकडे जाऊन आणि फायनल लुक मग मी तुम्हाला दाखवेल तिकडे गेल्यानंतर. सो चलो आता खूप 2 वाजलेत. 3ला आम्हाला इथून निघावं लागेल. 1 तास तरी लागेलच, पावसामुळे ट्रॅफिक पण असेलच. सो मला काल अंदाज आलाय त्याचा चांगलाच, म्हणून मग आता निघते मी आणि चलो मी तुम्हाला तिथे गेल्यानंतर भेट. सो गाईज झालेलं आहे मेकअप वगैरे. किती सुंदर दिसतंय. आणि आउटफिट तर तुम्हाला तिथे गेल्यानंतरच फुल लुक दिसेल. आणि हां, आउटफिट याच्यानुसार आहे की आज आहे 21 जून योगा डे, त्यामुळे मग त्यानुसार आउटफिट करायचं होतं. सो तोच लुक आहे आणि असा आहे माझा लुक. सो चलो आता खूप जास्त उशीर झाला. 3ला निघायचं होतं आम्हाला, 3:15 झालेले आहेत. तर फायनली आम्ही निघतोय. चला. हो गाईज आले मी घरी आणि बघा मेकअप आणि पिंपल माझं एवढं बेकार नाते ना मेकअप सोबत, काय सांगायचं तुम्हाला. तर फायनली आले मी घरी आणि आता परत मला दुसरीकडे जायचं आहे. एक फूडचा व्हिडिओ शूट करायचा आहे. सो तिकडे जाते. आम्हाला तिथे छोटे छोटे गिफ्ट दिले, ते तुम्हाला मी आल्यानंतर अनबॉक्स करून दाखवते. मला खूप जास्त आवडलेलं आहे. तुम्ही गेस करून सांगा तोपर्यंत काय असेल ते. आणि आता मी जाते पटकन बाहेर. आणि इव्हेंट खूप भारी झाला, खूपच छान झाला. सो मी आता आल्यानंतर तुम्हाला दाखवते काय दिलंय ते. चलो. काजू तरी ना असे असायला पाहिजे. काजू मसालाच देतात कुठं. सो गाईज आता आले मी घरी. पूर्ण पेट पूजा वगैरे करून आले. जेवण तर खूपच भारी होतं. आणि आता आपण ओपन करूया जे हॅम्पर दिलेलं आहे तिथून. सो ही तुम्हाला दाखवते. ही आहे एक टोट बॅग ज्याच्यावर त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. परत जे हॉटेल होतं त्याचं नाव आहे पाल्मोनास आणि ट्रू. ओके, तर आता ह्याच्यामध्ये काय काय ते बघू आपण. पहिले तर ही एक वॉटर बॉटल ज्याच्यावर सुद्धा त्यांचंच नाव आहे. ओके, ही अशी एकदम छान आहे, कुठं जर न्यायची असेल तर छोटूशी. त्यानंतर आहे नॅपकिन. आज योगा डे होता त्या रिलेटेड दिलेलं आहे हे नॅपकिन. आणि नंतर आहे मेन आयटम कुठे गेला. मेन आयटम हिअर आय गो. दिस वन. ये. सो आता हे पाणी सांडलं होतं म्हणून ओलं झाले. जर याला ओपन करू. फर्स्ट ब्रँड इव्हेंट मधला फर्स्ट ब्रँडचा मला प्रोडक्ट भेटलेला आहे. सो लेट्स ओपन. आय एम जस्ट एक्सायटेड. मी ऑलरेडी बघितलेलं आहे, बट परत मी खूप जास्त एक्सायटेड आहे कारण ते आहेच एवढं भारी. सो लेट्स ओपन. किती सुंदर इयरिंग्स आहेत बघा. सी. मी तुम्हाला घालून दाखवते. मी ट्राय नव्हते केले, आता ट्राय करेल. वजन तर खूप आहे. वाव, किती छान दिसतायत.
ओ माय गॉड, एकदम असे वजन पण आहे आणि खूप छान लुक देत आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि खरंच खूप मस्त माझं फर्स्ट ब्रँड इव्हेंटचा दिवस होता आज. खूप छान वाटतंय. तुमच्या सर्वांमुळं हा दिवस आलेला आहे, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे. थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा. आणि आता मी खूप जास्त थकले, तर मग आपण आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.